आता वरुड शहरात सुरू झाले आहे ग्रॅव्हिटी फिटनेस क्लब, ज्यात तुम्हाला मिळणार आहे सर्वात अनुभवी ट्रेनर। विशेष म्हणजे या जिम मध्ये सर्व सुविधेसोबत सर्व प्रकारच्या मशिनरीज देखील उपलब्ध आहेत। ग्रॅव्हिटी फिटनेस क्लबच्या शुभारंभानिमित्त खास ऑफर सुरू आहेत, ज्यात फक्त 1500 रुपयांमध्ये तुम्हाला 3 महिने वर्कआउट करता येईल। पत्ता आहे श्रीराम सिटीच्या वर काठीवाले कॉम्प्लेक्सच्या बाजूला, वरुड। श्री गजानन महाराजांच्या प्रगट दिन सोहळ्यानिमित्त अनेक जण बऱ्याच सेवा देत असतात, मात्र वरुड शहरातील काही महिलांनी आगळ्या वेगळ्या प्रकारची सेवा दिलेली आहे। श्री गजानन महाराजांच्या पालखी मार्गावर, संपूर्ण पालखी मार्गावर रांगोळी काढून पालखीचं त्यांनी सहर्ष स्वागत केलेलं आहे। त्या महिला आपल्या सोबत आहेत। तर ताई, काय संकल्पना आहे? दरवर्षी रांगोळी काढून तुम्ही पालखीचं स्वागत करत असता? बिलकुल, दरवर्षी आम्ही पालखीचं स्वागत रांगोळी काढून करत असतो। आम्ही 7 जणी त्यामध्ये इन्व्हॉल्व असतो आणि मागील 6-7 वर्षापासून आपण ही सेवा देऊन राहिलेलो आहोत। यात आम्हाला 400 ते 500 किलो रांगोळी लागते। आमचे जे दानदाते आहेत त्यांच्या थ्रू आम्हाला रांगोळी मिळते आणि आम्ही सगळ्याजण यात सेवा देतो। कुठे कुठे काढली जाते ही रांगोळी? ही गजानन महाराजच्या मंदिरापासून तर पूर्ण सावता चौक, केदार चौक, शनिवार पेठ असं सगळं पूर्ण वरुडभर आम्ही हे सेवा देत असतो। काय संकल्प आहे की दरवर्षी तुम्ही हे सेवा देता? भारतीय संस्कृतीप्रमाणे रांगोळी काढणं हे शुभ कार्य समजले जाते आणि श्रींनी आम्हाला ही सेवा देण्याचं म्हणजे त्यांची इच्छा होती की आम्ही रांगोळीची सेवा द्यावी आणि त्याप्रमाणे आम्ही सगळेजण रांगोळीची सेवा देतो। ही सेवा निरंतर अशीच सुरू राहील का? नक्कीच, जोपर्यंत आमच्याकडनं शक्य होईल तोपर्यंत आम्ही ही सेवा देऊ। कसं वाटत आहे तुम्ही यात सहभागी आहात? खूप छान वाटत आहे। आम्हाला पण ही रांगोळी काढून एवढं छान वाटते ना की असं वाटते की आम्ही असंच म्हणजे एकदम तंदुरुस्त ठेवा श्री माऊलीने आम्हाला, ना आम्ही दरवर्षी अशाच रांगोळी काढतो। आम्ही एवढ्या लांबून रांगोळी काढून आलो पण अजिबातही थकलो नाही, अतिशय आनंदात आहे। अजून आम्ही पुन्हा अधिक समोर रांगोळी काढू शकतो। आमची सेवा माऊलीच्या चरणी अर्पण आहे। आणखी काही आहे? काय सांगणार? आम्हाला दरवर्षी हे असते की प्रगट दिन केव्हा येतो, आतुरता असते प्रगट दिनाची की आम्हाला ही सेवा द्यायची राहते रांगोळीची, त्यामुळे आम्ही आतुरतेनं वाट पाहतो प्रगट दिनाची। आम्हाला रांगोळी टाकून चांगलं वाटते। काय वाटतं, तुम्ही देखील यामध्ये सहभागी असतात? काही नाही, दरवर्षीप्रमाणे ह्या सुद्धा मला बोलावतात आणि मला सुद्धा यांना मदत करण्यामध्ये इच्छुक आहे। काय फार छान वाटते ही सेवा येऊन। काय वाटतं? मला असं वाटत होतं की मला कधी सुद्धा पण हे काढायला नाही भेटन, पण मी आज काढायला गेलो तर यांनी मला म्हटलं की चल बा आमच्यासोबत काढू लाग। मला धन्यवाद। आता दरवर्षी तू असतो, यांना मी धन्यवाद म्हणतो। आपण बघू शकतो श्रींच्या पालखीच्या मार्गावर, संपूर्ण मार्गावर ही रांगोळी काढून पालखीचं स्वागत केलं जाते। बरेच नागरिक जे आहे ते सेवा देत असतात, मात्र आगळ्या वेगळ्या प्रकारची सेवा या वरुडच्या महिलांनी दिलेली आहे।